इकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये जागा वाटपावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। आपली ताकद असेल तिथे माघार नको अशा सूचना भाजपच्या बैठकीत वरिष्ठ नेत्यांकडून प्रभारींना देण्यात आल्या। त्याचसोबत समसमान जागांसाठी आग्रही भूमिका घ्या अशाही सूचना वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आल्या, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। वर्षा बंगल्यावरील भाजपच्या जिल्हा निवडणूक प्रभारींच्या बैठकीत नेत्यांचा आग्रही सूर पाहायला मिळाला। त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीमध्ये जागा वाटपावरून वाद वाढण्याची शक्यता व्यक्त होते। तर आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची समन्वय समितीची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्यासंदर्भात चर्चा झाली आहे। अधिकतर ठिकाणी महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवण्यावर भर देण्यावर एकमत झालंय। ज्या ठिकाणी युती होणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढतीसंदर्भात सूचना देण्यात आल्या। दरम्यान निवडणुकीत समन्वय साधण्याकरता महायुती 3 मंत्र्यांची नेमणूक करणार आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत भाजप 1 नंबरचा पक्ष झालाच पाहिजे, याकरता जोमाने काम करा अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत। या निवडणुकीसाठी मंत्री बावनकुळेंची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। मुख्यमंत्री आणि जिल्हा निवडणूक प्रभारींच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। तर भाजप आणि महायुती म्हणून निवडणुका जिंकू असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केलाय। प्रभारी म्हणून माझ्याकडे जबाबदारी माननीय रवींद्र चव्हाणजींनी दिली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली। निश्चितपणे महाराष्ट्रात महायुतीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी 2/3 बहुमताने महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका जिंकू। राज्यातील सर्व महानगरपालिका, सर्व जिल्हा परिषद आणि नगरपालिका, नगरपंचायती यामध्ये भाजपा महायुती ही प्रचंड बहुमताने विजयी होईल असा मला विश्वास आहे।